नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नामदार इंद्रनील नाईकांची निधीची हॅट्रिक. MIDC साठी 72 कोटी, रस्ते विकासासाठी 42 कोटी, तर आता वसंत उद्यानाच्या पुनर्निर्माणासाठी 19 कोटी 90 लाखांचा भरघोस निधी मंजूर. सविस्तर वृत्त. हरित क्रांतीचे प्रणेते, रोजगार हमीचे जनक, पंचायत राजचे शिल्पकार, महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांची स्मृती म्हणून बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला पुसदमध्ये वसंत उद्यान उभारलेले आहे. या वसंत उद्यानाच्या पुनर्निर्माण आणि सर्वांगीण विकासासाठी नामदार इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने महायुती सरकारच्या माध्यमातून 19 कोटी 90 लाख रुपयाचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक पुसदकर तसेच परिसरातील वसंतप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असून महायुती सरकार व नामदार इंद्रनील नाईक यांच्या प्रति समाधान व्यक्त केले आहे. शेती आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाचा शाश्वत पाया घालून महाराष्ट्राला देशात अव्वल राज्याचा दर्जा मिळवून देणाऱ्या महानायक वसंतरावजी नाईक यांच्या राजकारणातील अलौकिक योगदानामुळे पुसद शहराला महाराष्ट्र तसेच देशात एक विशिष्ट ओळख मिळालेली आहे, हे विसरता येणार नाही. आणि त्यांच्या स्मृतीसाठीच पुसद शहरामध्ये वसंत उद्यानाची निर्मिती झाली. परंतु काही तांत्रिक आणि काही प्रशासकीय अडचणींमुळे या उद्यानाच्या विकासाचे व देखभालीचे काम मागील काही दिवसांपासून रखडलेले होते. महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करीत महायुती सरकारने नामदार इंद्रनील नाईकांच्या सातत्यपूर्ण मागणीला व पाठपुराव्याचा विचार करून वसंत उद्यानाचे पुनर्निर्माण करण्यासाठी रुपये 19 कोटी 90 लाख असा भरघोस निधी मंजूर करून पुसदकर वसंतप्रेमींना मराठी नववर्षाची खुशखबर दिली आहे. महानायक वसंतरावजी नाईक यांच्या विविध वस्तूंच्या संग्रहालयासह त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व वसंत उद्यान पुनर्निर्माणासाठी मिळालेल्या या निधीबद्दल नामदार इंद्रनील नाईकांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहे. अल्पावधीतच वसंत उद्यानाचे पुनर्निर्माण कार्य पूर्णत्वास जाईल असे नामदार नाईकांनी सांगितले.